महत्त्वाचा राजकीय अपडेट आहे। राज्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपदाचा यावेळेला काही वेगळा प्रयोग होणार का असा सवाल आता उपस्थित झालाय। कारण 3 पक्षांसाठी दीड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला येणार अशी चर्चा आहे आणि त्याबद्दल आता प्रश्न विचारला जातोय। 1.5 वर्ष विरोधी पक्षनेता फॉर्म्युला करता शरद पवार आग्रही आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस मात्र संख्याबळानुसार विधान परिषदेत काँग्रेसचा आणि विधानसभेत ठाकरेंचा विरोधी पक्ष नेता असावा याकरता आग्रही आहे। दिल्लीत येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीत भेटतील आणि दिल्लीतून विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान होईल असंही कळतंय। आपले प्रतिनिधी राजीव सोनावणे आपल्याला अधिक माहिती देतील। राजीव, नक्की सूत्रांकडनं या संदर्भात काय माहिती आहे? हा नवीन फॉर्म्युला काय असू शकतो? पूर्वी पाहतो आपण विरोधी पक्षनेता जो आहे विधानसभेतला यावरती सगळं घोडं आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की अनेक पक्ष जे आहेत ते आग्रही आहेत महाविकास आघाडीतले, मात्र नेत्यांची कुठेतरी 1.5 वर्षाचा प्रत्येक पक्षाला जे आहे ते विरोधी पक्ष मिळावा अशा प्रकारच्या फॉर्म्युलावरती जे आहे ती चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळते। शरद पवार या फॉर्म्युलावरती जे आहे ते आग्रही असल्याची माहिती समोर येते। मात्र काँग्रेस जे आहे या फॉर्म्युलावरती तयार नाही। काँग्रेस की विधान परिषदेमध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।